हॅलो नमस्ते सगळ्यांना, माझा श्री गणेशा श्री स्वामी समर्थ. कशा आहेत मजेत आई? आय होप तुम्ही स्वस्त मस्त आणि निरोगी असणार आहेत. माऊलींनो, टाईम नसल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळच मिळत नाही आहे. 3-4 दिवस झाले आपला एक पण व्हिडिओ आला नाही आणि मला माहिती आहे की ताई तुमच्यासाठी काहीतरी माहितीपूर्वक व्हिडिओ सोडत असते, तर तुम्ही आतुरतेने माझ्या व्हिडिओची वाट पाहत असाल. म्हणून मी आज थोडक्यात व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते आणि आजचा पण व्हिडिओ खूप छान माहितीपूर्वकच असणार आहे. बऱ्याचशा ताईंनी मला विचारलं की ताई आम्ही केस वॉश करतो आणि आम्ही केस वॉश केल्यानंतर खूप सारी केस आमच्या हातात येत असतात आणि कशी एकदम व्यवस्थित केस कशी वॉश करायची किंवा केसांची आम्ही नैसर्गिकरित्या कशी केअर करू शकतो, तुम्ही नक्कीच आम्हाला सांगा. का तर तुम्ही नेहमी सांगतात की मी एक ब्युटिशियन आहे आणि शिवाय तुमचं पार्लरसुद्धा आहे आणि तुम्ही हे कॉस्मेटिक आणि आयुर्वेदिकचे प्रोडक्ट बनवतायत, म्हणजे 100% तुम्हाला त्याचा चांगला नॉलेज असेल. तर प्लीज ताई तुम्ही सांगा. तुमचीसुद्धा केस खूप छान दिसतात आणि तुम्ही तुमच्या केसाला चांगल्या पद्धतीत जपतात. तशीच काहीतरी चांगली माहिती तुम्ही आम्हालासुद्धा सांगा, आमच्याबरोबर शेअर करा, जेणेकरून आम्हीही आमच्या केसांची अशी काळजी घेऊ आणि आम्हीसुद्धा आमच्या केसांना जपण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच ताईंनो, मी 100% मी कुठलीच गोष्ट तुमच्यापासून लपवणार नाही. जे मी स्वतः माझ्यावर एक्सप्लेन करते, मी जे स्वतःवर उपयोग करते किंवा स्वतःवर मी जे जे काही ट्राय करते त्याची पूर्ण 100% माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करण्यार नक्कीच प्रयत्न करेन. आणि आजचाही व्हिडिओ मी त्याच माहितीनुसार बनवत आहे. आता बऱ्याचशा ताईंनी मला व्हॉट्सअपला मेसेज केला आहे आणि म्हणूनच त्यांच्या रिक्वेस्टने मी त्यांच्या रिक्वेस्टने मी हा व्हिडिओ बनवत आहे. जसे बरेचसे व्हिडिओ मी रिक्वेस्टवरच बनवले आहेत, तसाच माझ्या ह्या बऱ्याचशा ताई आहेत त्यांच्या रिक्वेस्टवर आणि स्पेशली त्यांनी मला सांगितलेलं की ताई मराठीमध्येच बनवा, तर मराठीमध्येच बनवत आहे. तर बघा ताईंनो, मी जेव्हा पण माझ्या केसांना मी वॉश करते, मी नेहमी सांगते पटकन डायरेक्टली मी केस बघा डायरेक्टली म्हणजे डायरेक्टली असा शॅम्पू घेतला आणि पटकन केसांवर लावलं, असं मी कधीच करत नसते. सर्वात प्रथम मी माझ्या केसांना व्यवस्थित वॉश करते वॉटरने, पाणीने मी केस पहिली स्वच्छ धुते आणि स्वच्छ माझी केस धुवून झाल्याच्या नंतर मी शॅम्पू घेते. शॅम्पू जरी घ्यायचा झाला ना तर डायरेक्टली आम्ही हातावर घेत नाही. मी एक छान बाउल घेते, कुठली तरी छान एक चांगली वाटी घ्यायची, प्लॅस्टिक जे पण तुमच्याकडे जी पण अवेलेबल आहे, आणि त्याच्यामध्ये जितका आपल्याला शॅम्पू लागतो इतकाच लागतो, तितका शॅम्पू घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जितका शॅम्पू घेतला आहे त्याच्यात दुप्पट किंवा दीडपट पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं, केस तर तुम्ही पहिली पाण्यानेच वॉश केलेत, त्याच्यानंतर तो एक शॅम्पू घेतला, त्याच्यात थोडंसं पाणी टाकला, व्यवस्थित मिक्स केला, त्याच्यातला अर्धाच शॅम्पू घ्यायचा आणि व्यवस्थित केसांना लावायचा आहे. व्यवस्थित केसांना लावायचं आहे आणि व्यवस्थित स्कॅल्पला आतून स्कॅल्पला चोळून हलक्या हाताने मसाज करून पूर्ण केसांना व्यवस्थित शॅम्पू लागून झाला की स्वच्छ तुम्हाला धुवायचं आहे. पाणी जरा जास्त घ्या, पाण्याने केस स्वच्छ धुवा, का तर ती पूर्ण घाण असते ना, ती निघत असते, आपल्याला कळत नसतं. आणि त्याच्यात पण आपण पाणी वाचवण्यासाठी किंवा टाईम वाचवण्यासाठी केसांना शॉर्टकट धुतो, मग ती घाण अर्धी निघते आणि अर्धी घाण आपल्या केसामध्येच असते. किंवा शॅम्पू अर्धा निघतो आणि अर्धा शॅम्पू केसातच राहतो, ते हे सुद्धा चुकीचं आहे. ही तुमची केस वॉश करण्याची पद्धतच चुकीची आहे. म्हणून व्यवस्थित जास्तीत जास्त पाणी घ्या आणि ती स्वच्छ केस धुवा आणि ती धुवून स्वच्छ झाली की त्याच्यानंतर जो पण तुमचा उरलेला अर्धा शॅम्पू आपण वाचवलेला आहे, आपण अर्धा शॅम्पू घेतला, अर्धा शॅम्पू असाच आहे, मग काय करायचं, पुन्हा त्या शॅम्पूला घ्यायचं आहे, व्यवस्थित आपल्या पूर्ण डोक्याला लावायचं आहे, केसांना लावायचं आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित पुन्हा सगळी केस एकजीव करून व्यवस्थित चोळायची आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा पाण्याने केस स्वच्छ धुवायची आहेत. असं 2 वेळा तुम्ही केस वॉश केली की पूर्ण तुमची स्कॅल्प क्लिअर होतात. स्कॅल्पमध्ये जी पण घाण असते, केसांवर घाण असते, डस्ट असते, ती सगळी निघून जाते आणि केस स्वच्छ धुवून झाली का बऱ्याचशा माऊलींची आदत असते, आता केस धुवून आले, वॉशरूममधून तुम्ही बाहेर आले की ते आपली केस अशी पुढे घेतात किंवा अशी उलटी करतात आणि झप अशी केसांना फटके मारतात. का मारतात? कशासाठी माऊलीनो? त्याच्यानी तुमच्या केसांची मुळं पूर्ण कमजोर होतात. मग तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम होतो. हेअरफॉल म्हणजे काय? तुमची मुळं कमजोर झाली, स्कॅल्प तुमचे कमजोर झाले की तुम्हाला केस गळती चालू होते. तुम्ही स्कॅल्पला कमजोर तुम्ही करताय,
तुम्ही पटकन केस धुवून निघाले का त्यांना सुकवण्यासाठी तुम्ही केसांना झप झप मारत असतात. बऱ्याचदा ते पुढे घेऊन मारतात, बऱ्याचदा ते अशी मान उलटी खाली करून मारतात, पण मारतात. ठीक आहे, तर असं नका करू. वॉशरूममध्येच तुम्ही एक टॉवेल घेऊन ठेवा आणि केस वॉश झाली की पटकन त्याला टॉवेलने रब करा. टॉवेल तुम्ही गुंडाळून ठेवून द्या. 5 ते 10 मिनिटं टॉवेल तुमच्या डोक्यातच राहू द्या. त्याच्याने जो पण तुमच्या डोक्यात केसांमध्ये जो पण पाणी असेल तो टॉवेल त्याला अब्झॉर्ब करेल आणि त्याच्यानंतर 10-12 मिनिटात तुम्ही केस सोडा. नॅचरलरित्या त्यांना सुकू द्या. हवेवर, फॅनवर, म्हणजे जसं पण आपण काम करतो नॅचरलरित्या अलगद ती केस आपली सुकली जातात. पण बऱ्याचशा माऊली तसं नाही करत, त्या झप झप मारतात. नंतर कपडा जो असतो ना त्या कपड्याने सुद्धा थाप थाप मारत असतात आणि ह्याच्याने तुमची केस कमजोर होतात, ह्याच्याने तुमचे स्कॅल्प कमजोर होतात. म्हणून मग तुम्हाला टक्कल पडतं, तुमचे हेअरफॉलचे प्रॉब्लेम वाढतात, केस खूपच गळायला लागतात आणि मग तुम्हाला न्यू ग्रोथ होत नाही. जर तुम्ही ह्या सगळ्या टिप्स फॉलो केल्या, मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही केस वॉश केली आणि तुम्ही कपडा बांधून ठेवला आणि मी सांगते त्याप्रमाणे हलक्या हाताने फक्त तुम्ही केसांना सोडवा आणि नॅचरल पद्धतीत त्यांना सुकू द्या. 10 की 15 मिनिटं आपल्याला एक्स्ट्रा जातील, पण केस आरामात सुकली जातात. का तर अर्धा पाणी तो आपला टॉवेलमध्ये अब्झॉर्ब होतो. ठीक आहे, मग तुम्ही ही टिप्स मी जी सांगते ना ती तुम्ही एकदा फॉलो करून बघा. 100% सांगते, माझे तुम्हाला शब्द आहेत. मी सांगते ती टिप्स तुम्ही फॉलो केली ना तर तुम्ही स्वतः बघा तुमची केस कितीतरी गळायची तुम्हाला कमी दिसतील आणि तुम्ही स्वतः सांगतील की ताई मी जेव्हा जेव्हा वॉश करायची ना मला इतकी सारी केस माझ्या हातात यायची आणि मी सोडवायची तेव्हा सुद्धा इतकी यायची, पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे करते तर वॉश करताना सुद्धा केस हातात येत नाही आहेत आणि जेव्हा केस वाळली जातात सोडवतो तेव्हा सुद्धा केस हातात येत नाही आहेत. फक्त तुम्हाला व्यवस्थित त्यांना जपायचं आहे. जसं आपण आपल्याला जपतो तसे आपल्या केसांना सुद्धा जपा. जसं आपण एखादं झाड लावतो, आपण कुठल्या पण कुंडीमध्ये झाड लावतो, एक्झाम्पलमध्ये कुंडीमध्ये जरी झाड लावलं आणि तुम्ही त्यांना व्यवस्थित त्यांची निगा नाही राखली, त्यांना व्यवस्थित पाणी वगैरे नाही दिलं तर ते झाड बघा सुकायला लागतं. त्याचप्रमाणे आपली केस आहेत. तुम्ही जितकं छान प्रकारे त्यांना तुम्ही पाणी देणार, पाणी मीन्स व्यवस्थित काळजी घेणार, तितकी छान त्यांची मुळं मजबूत होणार, तितकं ते झाड मोठं होणार, म्हणजे तितकीच केस तुमची स्ट्रॉंग होणार आणि मोठी होणार. आणि ते झपझप मारल्याने स्कॅल्प कमजोर होतात, हेअरफॉलचा प्रॉब्लेम होतो. बऱ्याचशा माऊलींना केससुद्धा वाईट होतात. म्हणजे बोलतात ना 10 जणीमध्ये किंवा 100 जणांमध्ये असे 5, 10, 20% लोक आहेत की त्यांना त्याच्याने सुद्धा केस त्यांची वाईट होतात. म्हणून माऊलीने लक्ष द्या. का तर बघा आपण जो पण आहार खातो ना पूर्वीसारखा आहार आपला नैसर्गिकरित्याने येत नाही आहे. आपण जे पण खातो ना त्याच्यामध्ये काही ना काही भेसळ असतेच, केमिकल्स असतेच. त्याच्यामुळे नेचरमधून पण आपण काय पण खातो आणि लावतो ते पण काय पण लावतो, त्याच्याने पण आपल्या केसांना प्रॉब्लेम होतो. आणि केसांना चांगलं एकदम व्यवस्थित ठेवण्यासाठी मी सांगितलेले टिप्स नक्की ट्राय करा. आणि जी पण ताई केस धुतल्यानंतर ऑइल लावते ते बेस्ट आहे, पण बऱ्याचशा माऊली केस धुवायच्या आधी ऑइल लावतात आणि मग केस धुतात, ते पण चुकीचं आहे. का तर ते ऑइल तुमच्या मुळांपर्यंत पोचतच नाही आणि घाण तुमची निघतच नाही. आणि बरेचसे काही टिप्स आहेत, खूप छान छान टिप्स मी तुम्हाला देत असते. त्याच्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ फुल्ली वॉच करायचे म्हणजे तुम्हाला कळेल की ताईंनी काय काय चांगल्या चांगल्या टिप्स आपल्यासाठी दिल्यात. आत्ता जर मी बोलायला गेली तर ताईनं खूपच मोठा व्हिडिओ होईल आणि जर खूपच मोठा व्हिडिओ झाला तर तुम्ही स्किप करणार. ताई इतका मोठा व्हिडिओ बनवला, इतका मोठा व्हिडिओ बघायला वेळ नाही आहे, त्याच्यामुळे मी 2 पार्ट्समध्ये बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल. तर आतापुरता मी इतक्यातच मी थांबवते. ह्याचा मी दुसरा पार्ट बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणखी तुम्हाला कुठले छान छान व्हिडिओ पाहिजेत त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि केसांना चांगल्या प्रकारे जपा, चांगल्यात बेस्ट शॅम्पू वापरा आणि खूप छान पद्धतीने त्यांची निगा राखा. 100% तुमची सुद्धा केस चांगली राहतील, चांगली वाढतील आणि कुठलेच केमिकल्स मोठ्या मोठ्या प्रोसेस तुम्हाला केसांसाठी करायला गरजच नाही आहे. नॅचरलरित्या पण तुमची केस सरळ, शायनी आणि स्मूथ तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला थोडेसे टिप्स फॉलो करायचे आहेत आणि चांगली केसांची निगा राखायची आहे. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत सगळ्या ताईंनी स्वस्त राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. बाय सगळ्यांना.